हॅलो समाधानजी नमस्कार. नमस्ते साहेब. नमस्कार. तुमच्याकडे विषय असा आलेला आहे, महारवतनाची एक जमीन आहे हा आणि 13 तारखेला तुमची तिथं मोजणी होणार आहे जांभेमध्ये, आपल्या ह्याच्यामध्ये मारुंजीमध्ये. बर. सर्वे नंबर 80 आहे. तुकाराम कांबळे म्हणून आमचे कार्यकर्ते आहेत. हा साहेब आहे. सो आहे. हो, तर त्यांची जमिनीचा विषय आहे आणि तो विषय आमच्या पक्षाकडे आलेला आहे अधिकृतरित्या, बरोबर. आणि तुम्ही तर म्हणता, तुम्हाला तर लक्षात आहे की महारवतनाच्या जमिनीचा विषय किती डेंजर असतो आणि किती भारी पडतो. होय साहेब. तर मला तुम्हाला सूचना अशी द्यायची की जे काय नियमानुसार असेल त्यांची जेवढी जी जमीन आहे ती तुम्ही कायदेशीर व्यवस्थित मोजणी करून त्यांचं जे काय आहे ते कप्रत वगैरे व्यवस्थित करून द्या त्यांना. ओके कारण साहेब. काय होईल, याच्यात कुणी जरी फोन केला, मुख्यमंत्री जरी मध्ये आला आणि राज्यपाल जरी मध्ये आला तरी संविधानाच्या पुढे जाता येणार नाही. बरोबर. आणि महारवतनाची ती जमीन आहे डायरेक्ट ॲट्रॉसिटी आणि बाकी सगळे पुढचं जे आहे की नाही, म्हणजे ते कायदे सगळे लागू पडतात, हो हो. बरोबर. आणि तुम्हाला तर माहिती आहे, आम्ही सूर्यकांत मोरेंना आम्हीच निलंबित केलेलं आहे जमिनीच्या घोटाळ्यात. तर तुमच्याकडून अपेक्षा एवढीच आहे की तुम्ही कायदेशीर काम करा आणि तुकाराम कांबळे यांचं जे काही विहित आहे. आहे 13 तारखेला आहे मोजणी. हो. येतो जागेवर त्या दिवशी करून टाकतो. हो, व्यवस्थित करून घ्या. कोणाच्याही दबावाला अजिबात बळी पडायची गरज नाही, कारण कुणी किती जरी दबाव टाकला तरी संविधानाच्या पुढे जाता येणार नाही, कायद्याच्या पुढे जाता येणार नाही. रेकॉर्ड प्रमाण आपले जे आहे त्याप्रमाणे होईल. येस, अगदी अगदी तसंच आपल्याला अपेक्षित आहे. लोकांना न्याय द्यायचा म्हणजे काय, तर फक्त त्यांना अन्याय होणार नाही याची आपण काळजी घ्यायची असते. ओके ओके. तसं तुम्ही करून घ्या, ठीक आहे. येस येस, हां, ओके ओके.